श्रीरामाच्या जन्मस्थानी भगवान रामाची मूर्ती। पुन्हा एकदा हे मंदिर मी एक्सप्लेन करते। समोर जे दिसतंय ते मुख्य द्वार आहे मंदिराचं। या 32 पायऱ्या आहेत ज्या चढून आत गेल्यावरती तुम्हाला रामललाचं दर्शन होणार आहे। म्हणजे भाविक जेव्हा मंदिरामध्ये येतील आता 23 जानेवारीपासून इथे खूप जास्त धूळ आहे, मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे, त्यामुळे सॉरी खोकला आल्याबद्दल। तर संपूर्ण या मंदिर परिसराची दृश्य आपण बघतोय। भाविक पहिल्यांदा या मंदिरामध्ये येतील, या 32 पायऱ्या चढून जातील। सगळ्यात आधी नृत्य मंडप असणार आहे। नृत्य मंडपाच्या दोन बाजूला म्हणजे एक असेल प्रार्थना मंडप आणि एक असेल भजन मंडप। तर या दोन मंडपांमध्ये सुद्धा लोक येऊ शकतील, बसू शकतील, प्रार्थना करू शकतील। सगळ्यात महत्त्वाचा असेल गुरु मंडप, जो अर्थात आपल्याला इथून आता तरी दिसत नाहीये, पण गुरु मंडप हा शेवटचा थांबा आहे सगळ्या राम भक्तांसाठी। कारण याच गुरु मंडपात थांबून आपल्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आहे। रामललाच्या एकूण 3 मूर्ती सध्या बनवल्या जात आहेत। 22 जानेवारीला त्यापैकी एका मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल। कृष्णशिळेपासून या मूर्ती बनतात आणि अतिशय तेजस्वी आणि सगळ्यात शक्तिशाली जागा असेल ती म्हणजे राम मंदिराचं गर्भगृह। जो स्टोन वापरला गेलेला आहे तो सगळा वापर केलेला आहे पिंक स्टोनचा, आणि पिंक स्टोन जो आहे तो वापरण्यात आलेला आहे बन्सी पहाडपूरचा राजस्थानमधनं। कारण या पिंक स्टोनचं जे काम असतं, कार्विंग असतं, ते उन्हामध्ये चकाकतं, त्याचं आयुर्मान खूप जास्त असतं, चांगलं असतं। तर त्याच्यामुळे हा पिंक स्टोन जो आहे तो इथे वापरला गेलाय। आपला कॅमेरामॅन प्रशांत प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा, पण कितपत त्याला शक्य होईल मला आता तरी माहिती नाही। आपण थोडासा पुन्हा एकदा प्रयत्न करूयात आतमध्ये जाण्याचा। माझा आवाज जर ऐकायला येत असेल तर मी कंटिन्यू करते या सगळ्या गोष्टी। आणि मंदिरामध्ये येणं, मंदिराच्या परिसरातनं या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेणं हा खरं तर सगळ्यात अद्भुत अनुभव खरं तर मी म्हणू शकेन। आणि इथे LNTचे एक प्रोजेक्ट मॅनेजर आहेत जगदीश आफळे सर, मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेन, कारण ते जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करू शकतील। प्रचंड गोंधळ आहे, प्रचंड गडबड आहे, तर त्याच्यामुळे इथे आता खूप मोठ्या प्रमाणात कार्विंग केलं जात आहे। हे दगड मी इथे दाखवते की ज्या दगडांचं सध्या कार्विंग सुरू आहे, हे स्लॅब्स तयार आहेत आणि हे सगळं कार्विंगचं काम मंदिरामध्ये नेलं जाईल आणि लवकरात लवकर मंदिर पूर्ण करण्याचा हा सगळा प्रयत्न असणार आहे। प्रभू श्रीरामाचं गर्भगृह ज्याची प्रतीक्षा सर्वांना आहे, पण 23 जानेवारीपासून भक्तांना दर्शन मिळू शकेल, भक्त इथे येऊ शकतील। 22 जानेवारीला या मंदिर परिसरामध्ये निमंत्रित वगळता कुणालाही प्रवेश करता येणार नाही, याच्या स्पष्ट सूचना मंदिर तीर्थस्थानाकडनं देण्यात आलेल्या आहेत। रामाची जी मूर्ती असणार आहे गर्भगृहातली, मी प्रचंड घामाघूम झाले, उत्तरेकडे खूप थंडी आहे, पण आज प्रभू श्रीरामांचं दर्शन घेताना मनामध्ये प्रचंड आनंद आहे, खूप उत्साह आहे। आणि याच उत्साहाच्या भावनेतनं मी महाराष्ट्रभरातल्या सगळ्या प्रेक्षकांना जितक्या जवळून शक्य होत आहे तितक्या जवळ